नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि अचानकमध्ये भयानक मी आलो आहे ढोरळ्यामध्ये. महेंद्रकडे आलो आहे सकाळी. आम्ही आता सगळं अचानकमध्ये ठरलं. महेंद्रचं सकाळी कॉल आला की आपल्याला जायचं आहे गाडी घेण्यासाठी. मग आम्ही चाललो आहे आता नाशिकला गाडी घेण्यासाठी. आता ही आमची तयारी चालली वन साईड. यानं अचानकमध्ये भयानकमध्ये फोन केल्यामुळे एवढं घाई आलो. बरं 1 मिनिट थांबा, आपण बोलू. झाला फायनली मित्रांनो, आमचा प्रवास चालू झाला. चालू होऊन अर्धा तास झाला आणि सत्यम पण आम्हाला जॉईन झाला. तर सत्यम, वेदिका, मी, नानी आणि माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही ऐकलं असेल की शिर्डीला माझी मावशी राहते. ती ही इथं बसलेली पाठीमागे, ती माझी मावशी. आणि याला तर ओळखतात सगळे, यात काही रोल नाही. हा 8 झोड कोणत्याही ब्लॉगमध्ये माझ्या असतोच. महेंद्रनं अचानकमध्ये भयानक फोन केला आणि सकाळी 8 वाजता मला कॉल केला. मी 8:30ला निघालो, 9 वाजता त्याच्याकडे होतो. तर आम्ही चाललोय रुपाताईसाठी टाटा पंच घ्यायला नाशिकमध्ये. कुठला रोड? गडकरी चौकात. हा, गडकरी चौकामध्ये टाटाच्या शोरूमला आम्ही टाटा पंच घेण्यासाठी. स्टर्लिंग काय? टाटा शोरूमचं नाव आहे. हा, टाटा स्टर्लिंग शोरूमचं नाव आहे. आम्ही तिथं नाशिकमध्ये येणार आहे. आता बघू, नाशिकमध्ये चाललं म्हटलं. जर किरण आला तर किरणची भेट होईल. हा, श्रीशाला तर ओळखता रे सगळे. पाहिलं नाही, श्रीशाला ओळखतं बऱ्यापैकी. श्रीशाला आपल्या अलिबागच्या ब्लॉगमध्ये बघितलं, सगळीकडे श्रीशाला बघितलं. कालचाही ब्लॉग शेडीचा, त्यातही श्रीशाला बघितलं. श्रीशा पण फेमस आहे, काय अडचण नाही. हिला हे लाजत आहे सगळी का फक्त हे दिसतंय ना, हे सगळ्या गोष्टींमध्ये लाजत. फोटो काढायला लाजन, याला लाजन, याला लाजन. पंपावर थांबलो मस्त. पेट्रोल टाकून घेतलंय. आणि सडनली कळालं का मागच्या टायरची हवाच कमी. आता हवा कमी आहे की टायर पंक्चर आहे माहीत नाही. आता बघू. महेंद्र तर बोललाय मला 2-3 वाजेपर्यंत, म्हणजे मॅक्स टू मॅक्स आपण आपल्या याच्या आधी क्लासच्या आधी आपण स्टुडिओला पोहोचू असं वाटतंय मला. पण पाहू. मी तरी पण कधी पण महेंद्र मला 2 म्हणला का मी 3चा टाईम धरतो. मला क्लासवर जाता करता 4 वाजणार. पाहू आता काय होतंय. की पंचर आहे का काय तेच कळत नाही. हो वेदिका, एक दात कुठे तुझा? 1 2 कुठे गेली सांग लवकर सांग. तुझे दात तू कुठे गेले तुला माहित नाही? वेदिका काय सांगतो उंदरांनी. अरे देवा, त्यांना काम करू दे ना. भरतनाट्यम करते, काम करू दे ना त्यांना. वेदिकाचा दात आहे, एक उंदीर घेऊन गेला आहे ना वेदिका. रेल्वे स्टेशन इथून दिसत नाहीये. फायनली नाशिकमध्ये एंट्री केली आहे. आता आहेत नाशिक रोडला, बिटकोला आहे. आपण आता बिटकोच्या फ्लायओव्हरवरून पुढं चालू आहे द्वारके साईडला. आता तो अजून किती टाईम लागतोय तसं दाखवतोय, अजून अर्धा तास दाखवतोय. बघूया. आणि महेंद्र म्हणतोय की 1चा मुहूर्त आहे गाडीचा, 1च्या आधीचा. आणि अजून दाजी तेच मागे तेच येते का नाही काय माहिती. 1 वाजेपर्यंत 15 मिनिटं मागे, फक्त 15 मिनिटं मागे आमच्या. तर ते येतील टाईमवर बरोबर असं वाटतंय. दाजी म्हटल्यावर टाईम टू टाईम येणारच ते. आता फक्त विषय असं होतोय का मी टाईमवर पोहोचतो की नाही मला माहित नाही. फक्त आपल्याला स्टुडिओला जायला किती वाजता आहे माहित नाही, का क्लासला सुट्टी द्यायला लागती माहित नाही. हो, तेही माहित नाही.
फायनली पोहोचलो शोरूमला आणि बघू अजून काय नियोजन काय होतं कारण महेंद्र तर बोलतो त्यांच्याबरोबर. बघू कसं नियोजन. अजून दाजी तर काय आले नाही. दाजींची वाट बघू राहिलं ना. ठरल्याप्रमाणे आम्ही तिघं दाजींची वाट बघत होतो. त्या गेटला आम्हाला वाटलं इकडनं येतील आणि आले इकडले गेटनं आणि त्यांचे एंट्रीचे वगैरे व्हिडिओ काढायचे ते सगळं बॉम्बरले डायरेक्टमध्ये घुसले ते. आतापर्यंत व्हिडिओज काढता येणार नाही त्याला म्हणता पण तिकडे फिरून राहिले ते. इकडनं मला वाटलं इकडनं आम्हाला वाटलं इकडनं एंट्री घेतील म्हणून आम्ही त्यांची वाट बघत होतो. हे तिकडे एंट्री राहिले त्या ठरल्याप्रमाणे 1 वाजता आम्हाला गाडी भेटणार होती. म्हणजे 1च्या आधीचा मुहूर्त होता गाडीचा आणि यांनी अजून शोरूमला गाडीच आणलेली नाही असं ते म्हणताय. फोन केलं का गाडी उरायली असं म्हणताय पण अजून काही गाडी चालेली नाही. उगाच पांचटपणा चालू आहे असं वाटायला लागलं आता. गाडी आली की नाही काय माहिती. गाडी आली का आली का आली. आपल्या बितनगडच्या ब्लॉगमध्ये वेदिकाला सॉरी गायत्रीला तुम्ही बघितलं होतं ना तर ही सॉरी माझी तिची हाईट 6वीला आहे आणि मी पण काय हाईट वाढली एवढी ती आता एवढी झाली. माटंगरी शाळेत आहे. माटंगरी शाळेत रात्र शाळेत फॉर्म भरू पण तुला काय करायचं आमची नाणी आमची जाऊ चाल नाणी चाल जाऊ नाणी घेऊ जाऊ. बाबू गाडी तर आली आमची आणि दादींचे सिग्नेचर वगैरे पण झाले. आता विषय असा झाला आहे का महेंद्रना जेवण करून नव्हतं आलं. सत्यमनं जेवण केलेलं आहे. मी आपलं चहाकारी खाऊन आलेलो आहे. मलाही भूक लागली तर महेंद्र दाजी पुढे ना आम्ही त्यांच्या मागं 8 झोड हिंडू राहिलो. आता बघू किती पुढं खायला घेऊन जाते काही नाही आणि काय खातं काय माहिती. आता गाडी तर आत्ताच आली अजून गाडी बरंच काही व्हायचं बाकी अजून अर्धा 1 तास जाणार आहे. असं वाटते क्लासला सुट्टी द्यावं लागणार आहे मला. महेंद्रला भूक लागली ती फायनली जेवायला होता तो. आम्ही आता घेतो नाश्ता करून पहिले. नाश्त्याच्या नावाखाली दाबून जेवणच केलं डायरेक्ट आम्ही आणि आता परत चाललोय आपल्या शोरूमला. आता गाडी तिथं धुवून झाली की नाही माहीत नाही. झाली असेल तर लवकरात लवकर आवरून निघायचं. मला माहिती 2 इथंच वाजले यार. कधी घरी जाणार कधी आवरणार अजून तर बरंच काही हां हो जसं टाईम होऊन त्यानुसार क्लासचं नियोजन लावू आणि बघू काय होतं काय नाही. फायनली गाडी भेटली आणि आता गाडीचे पॅडिंग्स वगैरे बसवायचं काम चालू आहे. आता महेंद्र काय म्हणणं आहे याच्यावर तुझं. नो रिॲक्शन. गाडी भेटली आहे. गाडीचे सिनेमॅटिक वगैरे तुम्ही बघितले ना. आता गाडी गाडी घेतली आनंद झाला त्याला आनंद. 1 मिनिट चल खाली हो. इज्जत काढून राहिली. हाकलून दिलं गाडीतून. मॅट बस राहिले म्हणून आम्ही खाली उतरले सध्या. चिटकता काल त्या
फायनली दाजींची गाडी निघाली आणि गाडीमध्ये आहे आपली कोण आहे तू हट गाऊच्या पाठीमाग विभो आणि हे महेंद्रचं जे दात गायब आहे वेदिका. कशी वाटते गाडी? गाडी छान वाटते. विभा गाडी कशी वाटली? मस्त मस्त. तुला ग गाडी कशी वाटली? छान ओके ना. थोडंसं सीट मागं सरकव ना. तू एवढं कम ना कंडेस्टेड बसली खाली. हे कर बस मोकळं बस. आणि हे थोडंसं माग कर. हे पण माग आधी बच्चा हे. अरे तुला सरळ बसली. मेरे को पेड़ा नहीं मिला. वो पेड़ा दे मेरे को. अरे इतना नहीं रे मेरे को एक ही मांगता है. ओके थैंक यू. बाय 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 बाय. ये अरे यांना वाटा लावित होतं का? नवरी वाटा लावित होतो. अरे काय चाललं. बाय बाय करते. नवरी वाटा लावली. सिचा टाटा टाटा बाय कर. हां बाय काय आपल्या घरी जायचं अजून. आता इथून आमचं इथलं तर आवरलं काम. आता इथून निघायचं घरी. बरं 3 वाजले. आता जाता करता किती वाजता काय माहीत नाही कारण गर्दी पण खूप आहे रस्त्याने. सिग्नल पण आहेत आणि जाऊ हो. कसा इथं चला तर मंडळी झाली गाडी घेऊन आणि आम्ही महेंद्रन आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो. तेही मलाही शिर्डीला डायरेक्ट गाडी तिकडनं गाडी पिकअप करून मग पिकअप नाही माझी गाडी घेऊन इकडे यायचं आहे क्लासला. आता ब्लॉकचा एंड असं चालू होतं. ब्लॉकचा एंड डायरेक्ट गेला जाऊन करावा शिर्डीमध्ये. पण ब्लॉकचा एंड इथंच करूया कारण जाताना काही व्हिडिओ काढणार नाही मी. घरी जाताना काढणार नाही. आपण हेल्मेट आणले नाही मोटर ब्लॉगसाठी. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जे नवीन ब्लॉग किंवा व्हिडिओज डान्सच्या व्हिडिओज येत आहे त्यासाठी. ठीक आहे चला.